नमस्कार. आपण इथे मोमेंट याच्यावरचा प्रॉब्लेम बघतोय इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मधला. 3 फोर्स 40 न्यूटन, 80 न्यूटन अँड 10 न्यूटन आर ऍक्टिंग अलॉंग साइड्स ऑफ ट्रायंगल. आता ट्रायंगल काय आपण इथं बघूया. हा जो आहे ABC, हा जो आहे हा काय ट्रायंगल आहे आणि ह्या ट्रायंगल वरती 40, 80 आणि 10 न्यूटन फोर्स ऍक्ट झालेला आहे अलॉंग साइड्स. म्हणजे साइड्स कुठल्या आहेत? AB, BC आणि AC. ह्या सगळ्या त्याच्या साइड्स आहेत. आता पुढे त्यांनी साइड्स पण दिलेत. AB याचा अर्थ जो पहिला फोर्स आहे 40, तो A टू B आहे. इथं जर BA म्हणला असतं तर B कडून A कडे, पण म्हटले AB याचा अर्थ A कडून B कडे. BC याचा अर्थ B कडून C कडे, म्हणजे फ्रॉम B टू C 80 न्यूटन. तिसरा फोर्स 10 न्यूटन. हा कसा आहे? A कडून C कडे, फ्रॉम A टू C, फ्रॉम A टू C. इथं CA असतं तर काय केलं असतं? हाच एरो हेड, हा जो एरो आहे तो काय आला असता? डाऊनवर्ड. बघा, 40 न्यूटन, 80 न्यूटन, 10 न्यूटन. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट पॉइंट C. हा जो C पॉइंट आहे, ह्या C पॉइंट वर काय करायचे? ह्या सगळ्या फोर्सेस म्हणजे 40, 80 आणि 100 ची काय करायची? मोमेंट काढायची. इफ AB, BC, AC इज 5 मीटर, म्हणजे AB 5 मीटर आहे, BC 5 मीटर आहे, AC 5 मीटर आहे. तर आता आपल्याला माहिती आहे की सगळे जे जर साइड सारख्या असतील तर आपण त्याला ट्रायंगलला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो. आणि ह्याचे जे अँगल असतात, हे जे अँगल आहेत ते काय येतात? इक्विलॅटरल आहेत म्हणून 60 डिग्री असतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर अँगल फाइंड आउट करायचा. हा तर 60 मिळाला, पण इथला अँगल किती? मग आता यासाठी आपण काय करणार तर ह्यातला एकच भाग जो आहे तो घेणार आहे. म्हणजे इथं बघा डॉटेड लाईन केलेली, म्हणजे ही जी AB लाईन आहे त्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, याचा अर्थ 90 डिग्री परपेंडिक्युलर लाईन. हे जे डिस्टन्स आहे ते आहे x. आता हे जे x डिस्टन्स आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. का तर 40 न्यूटन फोर्सचं C पर्यंत असलेलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स आपल्याला इथं काढायचंय. ह्यासाठी आपण काय करतोय? हा ट्रायंगल इथं बनवला. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे CD आणि B. इथं A च्या जागी काय पाहिजे होता? हा A च्या जागी C पाहिजे होता. C, D आणि B. आता इथं हा जो अँगल आहे ह्याच्यासाठी आपण साइन लावूया. साइन 60. साइन 60 च्या समोरची बाजू AD, इथं CD पाहिजे होतं. CD अपॉन AB. CD अपॉन AB. CD किती? X. AB किती? 5. मग x इज इक्वल टू काय होईल? 5 इकडे जातील, म्हणजे 5 इंटू साइन 60 इज इक्वल टू x. x आन्सर येईल 4.33. आता आपल्याला x मिळालेला आहे, तर आपण मोमेंट काढूया. मोमेंट ऍट पॉइंट C. आता C काढताना पहिला फोर्स धरूया आपण 10 न्यूटन. हा कुठे चाललाय? C कडे. ह्याची लाईन ऑफ ऍक्शन 100 न्यूटनची कुठे? C कडे. त्यामुळे याचं डिस्टन्स काय असेल? 0. 100 इंटू 0. पुढचा फोर्स आहे 80, तो कुठे चाललाय? असाच पुढे 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 एक्सटेंड केला तर C वरच चाललाय, त्यामुळे ह्याचं सुद्धा डिस्टन्स येणार आहे 0. आणि आता 40 न्यूटनचा फोर्स आहे, हा इथं दाखवलाय C पॉइंट. हे डिस्टन्स x, आणि हा जो फोर्स आहे तो राईट साइडला चाललाय, तो इथं दाखवलेला आहे. मग आता आपल्याला काय करायचंय तर साइन याचं बघण्यासाठी पहिला पेन बघा. हा जो पेन आहे तो अशा प्रकारे होल्ड करा. C पॉइंट याचा अर्थ हा C पॉइंट आहे आणि फोर्स 40 ह्या साईडला चाललाय, म्हणजे पेनला ह्या साईडला ढकललं काय होईल? तो असा फिरेल. म्हणजे कसा? घड्याळाच्या अपोजिट डिरेक्शन न फिरेल, म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरेल. अँटी क्लॉकवाईज असेल तर आपण त्याला घेतो मायनस साइन. आणि मोमेंट काय येणार? फोर्स इंटू डिस्टन्स, म्हणजे फोर्स किती इथं? 40 आणि डिस्टन्स
4.33 म्हणजे 40 इंटू 4.33 आणि साइन काय येणार निगेटिव्ह का तर अँटी क्लॉकवाईज. हे दोन्ही कॅन्सल होतील, राहील 40 इंटू 4.33. आन्सर येईल -173.2 म्हणजेच मायनस म्हणजे अँटी क्लॉकवाईज 173.2 न्यूटन मीटर अँटी क्लॉकवाईज. तर अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. हे का केलं तर आपल्याला हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स माहित नव्हतं, ह्यासाठी हे जे डिस्टन्स x आहे ते माहित नव्हतं म्हणून आपण ह्या प्रकारे प्रोसेस केलेली आहे.